लेडीज आते लेडीज पोलीस अरे याना पुढे ऐसा हो गया इधर आगे आओ ना आगे हमारी मांगे सर आप ही पूरी कर सकते, हमको इंसाफ चाहिए। हाँ, आरोपी को फांसी होना सर। आरोपीला पकडा परत उठायसाठी आम्हाला खाली लय त्रास आहे आमच्या समाजाला. हे आम्ही सांगू शकत नाही, पण आम्ही निवेदन आपल्याला करत आहे की आमची रक्षा आमच्या जीवाला आमच्या गड्याला आमच्या लेकराला उधळपट्टी करताय. त्यांच्या घरात भले घुमण्यात आले हे आरोपी अभी तक कोई पकड़ा नहीं गया सर, पकड़ो उनको सर। घर पे तुम बोला चला आमचा मुद्दा हाच आहे, फक्त आरोपी आणि आम्हाला न्याय द्या. उन्हें घर तोड़ो सर। न्याय वाला इंसान तो वही चलागा सर। कायद्याने काय होईल ते सर्व होईल प्रक्रिया चालू आहे पोलीस तपास करतात. आई बहिणीला सुद्धा त्रास आहे. काय आई बहीण सर तो आरोपी आहे, जो आरोपी आहे ते बाहेरवरून काय बी करू शकतो. त्याची लय गुंडागिरी चालते आणि त्यांचे जे आहे पोरं ते चालण्यात फिरल्यात राहतात आणि कोणाला बी काय बी करू शकतात. आता आम्ही मीडियामध्ये आले तर आम्हाला पण जीवाला धोका आहे. ते काय बी करू शकतो, त्याला मेटा गुंडा आहे. अरे सर एक माझं 376चा मॅटर झाला होता 1 वर्षा अगोदर. त्याला आम्ही बोलत होते की ते घरी आहे, आम्ही बाजारपेठला जाऊन मी बोलत होती तर सर ते आहे त्यांना अरेस्ट करा. तो माझे 376 307 आणि 302च्या मॅटरमध्ये होतं, पण त्याने अरेस्ट नाही केलं होतं. सर त्यांना ते टायमावर अरेस्ट केले तर आपले भुसावळचे पोलीस ते आता हे तोमतने आले असते. तर सर आम्हाला हेच विनंती आहे की तुम्ही त्यांना अरेस्ट करा आणि त्यांच्या गुंड्याला फिरता आणि त्यांना काही पॉलिटिक्स लोक पण सपोर्ट करत आहे. त्यांना काही भरपूर पॉलिटिक्स लोकांवर सपोर्ट करत आहे. तो सर आम्हाला हेच विनंती आहे की तुम्ही आमची मागणी पूर्ण करा. का कहना है आरोपी ने जो भी गुनाह किया है और सरेआम जो घूम रहे हैं उनको सजा दे, कानून उनको सजा दे और उनको फांसी की सजा दे. ये उदंडबाजी और ये दंडबाजी और गुंडागिरी नहीं चलेगी. सबको धोखा है सब, इनकी वजह से सबको धोखा है क्या? नहीं चलेंगी बिल्कुल, क्योंकि हम जो नीचे हैं हम अति गरीब लोग हैं, हम धनवान लोग नहीं है सर. जो हमको जो कोई भी आएगा और बोल के जाएगा तो हम क्या करेंगे उसका? उदंडबाजी करने वालों को क्या करेंगे? कुछ नहीं कर सकते. जब इतने बड़े व्यक्ति को कुछ नहीं करे तो हम लोग क्या कर सकते हैं? हम आपके पास गुहार लगाने आए हैं कि दंड दो, गुनहगार को आरोपी को दंड दो, फांसी दो. आपके निवेदन में क्या क्या मांग लिखी है? फांसी की सजा होना चाहिए, फांसी की सजा, उनका घर टूटना चाहिए, घर टूटना चाहिए और आरोपी से पकड़ा नहीं गया। इससे निवेदन है ज़्यादा कुछ समय नहीं, 2 नंबर के आगे धन्यवाद का बोल के मेरा बोलना. बस गुनेगारों को सजा चाहिए। ओके ये तू बोल बोला बीच में थोड़ा सेंटर में आओ. सेंटर में किती बोलना हो. नमस्कार, जय हिंद. मी बोलते आम्रपाली भुसावळवरून. आमचे संतोष भाऊ दादा बारसे यांच्यासोबत लय वाईट झाला आणि ते खूप आम्हाला खूप दुःख आहे. जे आमच्या देवासारखे आम्हाला होते, जे आम्हाला जे देवासारखा सपोर्ट करत होते ते आमच्याकडनं हिसकून घेतले आणि ते आरोपी आहे त्यांना लवकरच्या लवकर अरेस्ट केला पाहिजे. आणि ते त्यांची लय गुंडागिरी दादागिरी चालते. आतापर्यंत आमचे भुसावळचं वातावरण लय खराब होतं त्यांच्या कारण. तुम्हाला जळगाव पोलीसला आमच्या महाराष्ट्र पोलीसला विनंती आहे की आरोपींना लवकर अरेस्ट करायला पाहिजे. आणि आता आम्ही जे पण बोलले आमच्या सर्वांना जीवाला धोका आहे, ते आता अरेस्ट नाही झाले. आणि माझे हे विनंती आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे. आणि सर्वात मेन गोष्ट ते आहे की त्यांचे ते घर आहे त्यांच्यावर बुलडोजर चालायला पाहिजे. मला आपल्याकडनं हेच विनंती आहे. काटिले सबके घरों पर बुलडोजर जय हिंद, जय भारत. निवेदन में सब लिखिएगा, ये तुम्हारा बोलना है. बोले ना और सर हे पण विनंती आहे उनको सबको पकड़ो, फांसी दो. सर त्यांच्या घरी आहे एक 8 खोलीवर ते आरोपी आहे. कुछ 15 बंगल्याला एक बोलो एक जन कोई भी 8 खोलीवर 15 बंगल्यावर आणि ते 72 खोली आहे. ते बंटी पातोड, त्याची बायको फज्जो उर्फ सोनी पातोड. ते एक ते पोरांना चालवतं, त्याचा मोठा टार्गेट आहे सर.
ते काय बी करू शकतात. तर मी आली, माझ्या जीवाला भरपूर धोका झाला सर. त्याने माझ्यासोबत 1 वर्ष अगोदर 376 केले, पण त्यांना पण आपल्या भुसावळच्या पोलिसने अरेस्ट नाही केले होते. मी त्यांना जाऊन बोलत होती बाजारपेठला, तिथे घरी त्यांना अरेस्ट करा, तर ते म्हणत होते आम्ही आता सध्या उनकी आम्ही काय करू बहन के शकत बच्चे नाही. के सर, उनकी बहन आणि के बच्चे भी उसमें। त्यांचे काही बाहेर पोरं फिरत आहे ऐसे। सर, त्यांचे काही बाहेर पोरं फिरत आहे, तर ते आम्हाला काय बी करू शकतात. आता आम्ही न्याय मागायला आले, आमच्या जीवाला कोणाला बी काय होऊ शकतो. तर सर आम्हाला हेच आमच्याकडनं हेच विनंती आहे की तुम्ही आम्हाला न्याय द्या. न्याय पाहिजे सर आम्हाला। न्याय चाहिए जे बी कानून येऊ शकतो, कायदा येऊ शकतो, ते आम्हाला तेच विनंती आहे सर तुमच्याशी. हो हो सर. सर पकड़ो चलाओ। भाभी हाथ लगाओ तो, निवेदन दो, हाथ लगाते हाथ लगाओ तो भाभी निवेदन. आरोपी को पकड़ो आप। सर लवकरच्या लवकर आरोपी अरेस्ट व्हायला. थोड़ा आगे हाँ ये भी घर से जलन कर दो।